हॅलो हां नमस्कार. आज परत एक आणली आहे नवीन रेसिपी तुमच्याबरोबर, शेंगदाणा लसूण चटणी. जेवणासाठी काहीतरी जोडीला पाहिजे असेल ना, जेवणाची चव अजून वाढवायला, तर अशी लसूण चटणी करून बघा. खूप सुंदर आहे आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली साधी सोपी आपली रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. वेळ न घालवता आपण आपल्या लसूण चटणीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी लसणीच्या पाकळ्या सोलून घेते. पूर्णपणे साल काढणार नाही आहे, थोडंफार साल हे ठेवून देणार आहे. एकदम पण आपल्याला पूर्ण साली सहित थोडीशी घेणार आहे, पूर्ण अगदी साल काढून घेणार नाही आहे. इथे 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे पाववाटी मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे आधी आपण चांगले भाजून घेऊया. इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे. पूर्ण रेसिपीमध्ये तेल किंवा पाणी ह्याचा कुठेही वापर करायचा नाही आहे, म्हणजे आपली चटणी चांगली महिना 2-3 महिने चांगली आरामात टिकते. त्याच्यामुळे जरासुद्धा तेलाचा आणि जरासुद्धा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. ना चमच्याला, भांड्याला कुठेही असता कामा नाही. शेंगदाणे आपल्याला थोडेसे अगदी भाजून घ्यायचे आहेत, कारण का स्टेप बाय स्टेप ते पूर्णपणे भाजले जातीलच. अगदी की आपल्याला कलर चेंज करेपर्यंत वगैरे ते भाजायचे नाही आहेत किंवा त्याची सालबिलं काढेपर्यंत आपल्याला भाजायचे नाही आहेत. थोडेफार शेंगदाणे आपल्याला बऱ्यापैकी असे भाजून घ्यायचे आहेत. थोडा त्याच्यावरती असं जरासे ब्लॅक स्पॉट यायला लागले, म्हणजे जरासा खरपूसपणा यायला लागला की एकाच्या, आणि सगळी पुरी रेसिपी आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची आहे. शेंगदाणे थोडेफार भाजून घेतले की आपण त्याच्यामध्ये लसणीच्या ज्या पाकळ्या आपण काढलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. शेंगदाण्याचा कलर बघू शकता, थोडाफार चेंज झालेला आहे. इथे 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण. पाववाटी शेंगदाणे आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या. लसूणसुद्धा आपण अशीच थोडीफार शेकवून घ्यायची आहे. लसणीवरती सुद्धा असेच थोडंफार अगदी काळे स्पॉट अगदी येईपर्यंत, पूर्णपणे लसूण आपल्याला शेकवायची नाही आहे. थोडीफार त्याचा कलर चेंज होईपर्यंतच आपण ही भाजून घेणार आहोत. दोन्ही मस्तपैकी भाजून घेतोय आणि सगळ्या गोष्टी ह्या आपण लो फ्लेमवरती करतोय. हे बघा, थोडाफार तुम्हाला दाखवते. लसणीचा कलर हा एवढासा चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये पुढे टाकणार आहोत सुकं खोबरं. सुकं खोबरं इथे मी मेजरिंग कपचं 1 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. आपण चांगलं खोबरं किसून वगैरे व्यवस्थित असं घ्यायचं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकून परत एकदा सगळ्या गोष्टी अशा शेकवून घ्यायच्या आहेत. खोबऱ्याचा कलरसुद्धा एकदम आपल्याला चेंज करायचा नाही आहे. थोडंसं खोबरं ब्राऊन आणि खुसखुशीत होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्या शेंगदाणे आणि लसूणसुद्धा त्याच्यामध्ये भाजली जाते, शेकली जाते. म्हणून सुरुवातीला शेंगदाणे आणि लसूण बराच वेळ शेकवत राहायची नाही, कारण का पुढच्या स्टेप होईपर्यंत त्या गोष्टीसुद्धा चांगल्या शेकवल्या जातात. म्हणून त्या थोड्याशा शेकत जातील तसं त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण ॲड करत जातो आहे. खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत, थोडंसं खोबरं खुसखुशीत आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, पूर्णपणे अगदी आपल्याला काय अगदी असं करपवायचं नाही आहे, म्हणजे त्याला असं तर असा कडवटपणा येईल असं काही करायचं नाही आहे. कलर त्याचा चेंज होण्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी भाजतो आहे आणि खोबरं असं खुसखुशीत करून घेतो आहे. जर जास्त भाजलं गेलं तर चटणी असते आपल्या, त्या चटणीला चव थोडी चेंज होऊन जाते. तुम्ही बघू शकता थोडं कसं खोबऱ्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथे टाकायचं आहे आपल्याला 3 टेबलस्पून लाल तिखट. तुम्हाला जर तिखटपणा चटणीसाठी केवढा पाहिजे त्याच्यावरती कमी जास्त करू शकता. जर तिखट तुमचं खूपच लाल तिखट तुमचं खूपच तिखट असेल तर 2 चमचे टाकलं तरी चालेल. इथे मी अगदी 1/4 टीस्पून हिंग टाकून घेणार आहे आणि इथे मी 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कलर छान येण्यासाठी. आता हे सगळ्यांना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी आपण आता गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे. सगळा मसाला आहे तो अशीच खोबऱ्यामध्ये आपण चमच्याने असा मिक्स करून घेऊया सगळा आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता मिक्सरला बारीक करताना सुद्धा आपण आधी मीठ टाकलेलं नाही आहे. आधी बारीक करायचं, मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तुम्हाला कितपत जाडसर चटणी पाहिजे त्यानुसार तुम्ही ते बारीक करायचं आहे. हे बघा, इथे मी थोडंफार लसूणचं प्रमाण असं ठेवलेलं आहे खोबरं. आता ह्याच्यात मीठ टाकून परत एकदा मी बारीक करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने छानपैकी आपली शेंगदाणा लसूण चटणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही शेंगदाणा लसूण चटणी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.